मंडळी, आपण पाहत आहात माय मराठी टीव्ही. रोजच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच सबस्क्राईब करा माय मराठी टीव्ही. पाहूया आताची महत्त्वाची बातमी. कराडकरांची तहान भागविण्यासाठी डॉक्टर अतुल भोसले मैदानात. कृष्णा समूहाच्या सुमारे 15 टँकरद्वारे शहरात अहोरात्र पाणी पुरवठा सुरू. कराड नगर परिषदेच्या वारुंजी येथील जॅकवेलकडून पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनमध्ये बिघाड झाल्याने कराड शहरवासियांना गेल्या 3 दिवसापासून पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. ऐन पावसाळ्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागत असल्याने कराडवासियांची त्रेधा तिरपीट उडाली आहे. विशेषतः महिला वर्गाला याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अशा स्थितीत कराडकरांची तहान भागवण्यासाठी भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉक्टर अतुल भोसले मैदानात उतरले आहेत. कृष्णा समूहाच्या माध्यमातून मंगळवार दिनांक 16 पासून सुमारे 15 टँकरच्या माध्यमातून शहरात ठिकठिकाणी अहोरात्र पाणी पुरवठा केला जात असल्याचे शहरवासियांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. गेल्या 3 दिवसापासून कराड शहरवासियांना पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर डॉक्टर अतुल भोसले यांनी मंगळवारी पंपिंग स्टेशनला भेट देऊन पालिकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी जुन्या पंपिंग स्टेशन मधील काम तातडीने मार्गी लावून शहराचा पाणी पुरवठा तातडीने सुरळीत करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. कराडवासियांची पाण्याविना गैरसोय होऊ नये यासाठी जोपर्यंत पाणी पुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत शहरवासियांना पाण्याचा पुरवठा करण्याचे शिवधनुष्य डॉक्टर अतुल भोसले यांनी हाती घेतले आहे. डॉक्टर भोसले यांनी आज शहरात ठिकठिकाणी टँकरद्वारे होत असलेल्या पाणी पुरवठा व्यवस्थेची पाहणी करून नागरिकांशी संवाद साधला. शहरात गरज भासेल त्या ठिकाणी कृष्णा समूहाच्या माध्यमातून पाण्याचा पुरवठा करण्याची ग्वाही त्यांनी नागरिकांना दिली. तसेच सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने नागरिकांनी पाणी उकळून गाळून प्यावे असे आवाहन देखील केले. पाहूयात नागरिकांच्या प्रतिक्रिया. आम्हाला पाटण कॉलनीमध्ये 2-3 दिवस झाले पाण्याची चणचण चालू आहे. पाणी एकेकाला प्यायला मिळेना. मग आम्ही इकडून गाडी आली तर ती आम्हाला कुणाला मिळालं कुणाला नाही असं होतंय. म्हणजे 4 माणसाला मिळालं तर 2 माणसाला मिळतच नाही. मग ते 2 माणसांनी कुठं जायचं पाणी प्यायला. अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे आम्ही अतुल बाबांना नमस्कार केला की आम्हाला पाणी पोचवा. त्यांनी आम्हाला पाणी पोचवल्याबद्दल धन्यवाद. मुमीन मोहल्ल्यामध्ये आमच्या इथं अतुल बाबांनी पाण्याची गाडी पाठवून त्यांनी आमच्या पाण्याची व्यवस्था केली. त्याबद्दल आम्ही सर्व मुमीन मोहल्ल्याचे तर्फे आम्ही अतुल बाबांचे मनपूर्वक आभार मानतो.